नमस्कार इतिहास मित्रांनो. शिवाजी महाराजांनी कोणता गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले असा प्रश्न जर विचारला तर जवळपास सर्वजण उत्तर देतील तोरणा गड. शिवरायांनी जिंकलेला पहिला गड म्हणून तोरणा गडाची अशी अफाट प्रसिद्धी झालेली आहे. तर हे बरोबर आहे का की शिवरायांनी सर्वात आधी राजगड काबीज केला होता? या महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपण पुराव्यांच्या मधूनच पाहूया. इयत्ता चौथीच्या बालभारतीच्या इतिहास विषयाच्या पुस्तकात यावर स्वराज्याचे तोरण बांधले या नावाचा एक धडाच समाविष्ट झाला आणि हा धडा आजही चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात आहे. या धड्यातील मजकुराचा सारांश असा: रायरेश्वरच्या महादेव मंदिरात शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला. या स्वराज्याला बळकटी येणार होती ती गडांच्यामुळेच. म्हणून शिवरायांनी आदिलशाहीच्या ताब्यात असलेला पण दुर्लक्षित असा तोरणा किल्ला प्रथम काबीज केला. त्यानंतर शेजारीच असलेल्या मुरुंबदेवाच्या डोंगरावरील एक बेवसाऊ किल्ला काबीज केला आणि तोरण्यावर मिळालेल्या गुप्तधनातून हा गड नीट बांधून त्याचे नाव ठेवले राजगड. प्रत्यक्ष शासनाच्याच पुस्तकात तोरणा शिवरायांनी आधी जिंकला असे जे आपण सर्वांनी चौथीला असताना वाचले आणि आजही चौथीचे विद्यार्थी जे वाचतात तेच खरे मानले जाणार आणि प्रसिद्ध होणार, हे काय सांगावे लागते का? पण बालभारतीच्या या धड्यामागील माहितीचे मूळ कशात आहे तर शिवरायांनी सर्वात आधी तोरणा गड घेतल्याची हकीकत आहे चिटणीस बखर नावाच्या बखरीमध्ये. ही हकीकत अशी: तेव्हा तोरणा किल्ला विजापुरी पातशाहीतीलच येथे राजकारण करून मावळे लोक पासलकर, कंक, मालुसरे वगैरे सरदार ममतेत ठेवले होते. त्यांचे हाते वरील म्हणजे तोरण्यावरील नामजाद लोक यास वश करून किल्ला आमचे निस्बतीस म्हणजे देखरेखीस द्यावा, आम्ही पातशहापासूनही आपलेकडे करून घेऊ म्हणून वश करून घेतला. दुर्जादेवीचा डोंगर सन्निधच म्हणजे शेजारीच चांगला पाहून त्यास 3 माच्या चांगल्या होत्या, त्यासही काम लावून बांधल्या व किल्ल्यास इमारत करविली आणि किल्ल्याचे नाव राजगड ठेवले. ही चिटणीस बखर इसवी सन 1810 साली म्हणजे शिवछत्रपतींच्या निधनानंतर 130 वर्षांनी लिहिलेली आहे. हीच हकीकत पुढे ग्रँट डफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने 1823 साली इंग्रजीत लिहिलेल्या आणि 1830 साली मराठीमध्ये छापल्या गेलेल्या मराठ्यांची बखर या नावाच्या पुस्तकात देण्यात आलेले आहे. याच पुस्तकात इसवी सन 1646 साली तोरणा किल्ला घेतला आणि त्यानंतर 1647 मध्ये राजगड बांधला अशा तारखा देखील दिलेल्या आहेत. या 2 पुस्तकांच्या मुळेच तोरणा हाच शिवछत्रपतींनी घेतलेला पहिला गड अशी प्रसिद्धी झाली. अनेक ऐतिहासिक कादंबऱ्यातून हेच लिहिले गेले आणि अशा प्रकारच्या कादंबऱ्यांना इतिहास मानून जुन्या आणि नव्या अशा सर्वच ऐतिहासिक चित्रपट, नाटके आणि हल्लीच्या मालिकांच्या मधून देखील तोरणा हा गडच आधी घेतला असे प्रसंग रंगविले गेले. सर्वसामान्य इतिहास भक्तांच्या पर्यंत हाच इतिहास पोहोचत राहिला आणि रूढ झाला. म्हणजे बालभारतीच्या पुस्तकातील माहिती चिटणीस बखरीवरूनच घेतलेली आहे हे इथे उघडच लक्षात येते. पण चिटणीस बखरीच्याही पूर्वीच्या महत्वाच्या बखरी आहेत आणि मुख्य म्हणजे खुद्द शिवरायांच्या कारकिर्दीतील पत्रे आणि एका ऐतिहासिक घराण्याची हकीकत काय महत्वाची माहिती देतात ते पाहूया. शिवरायांच्या मंत्रिमंडळातील वाकेनवीस दत्ताजी त्रिमल यांनी लिहिलेल्या 91 कलमी बखरीत चाकणचे ठाणे तेथील किल्ल्यासह शिवरायांनी आपल्या स्वाधीन ठेवले. त्यानंतर राजगड व पद्मावती व संजीवनी व सुवेळा घेऊन किल्ल्याच्या इमारतीचे काम लाविले. त्यानंतर सिंहगड, निजामशाही किल्ला, तोरणा, प्रचंडगड घेतला असा मजकूर आहे. शिवरायांच्याच राजमंडळातील अधिकारी असलेल्या कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बखरीमध्ये मुरबाद म्हणून डोंगर होता त्यास वसविले, त्याचे नाव राजगड म्हणून ठेविले, त्या गडाच्या 4 माच्या वसविल्या असा उल्लेख आहे. या बखरीमध्ये तोरण्याचा उल्लेखच नाही. 91 कलमी बखर आणि सभासद बखर या दोन्हीही बखरी चिटणीस बखरीच्या 125 वर्षे आधी लिहिलेल्या असून त्या खुद्द शिवरायांच्या पदरच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या असल्यामुळे त्यांचे महत्व चिटणीस बखरीपेक्षा निश्चितच जास्त आहे. चिटणीस बखरीच्या काळातीलच 2 बखरीमधील हकीकती आता पाहूयात. शिवदिग्विजय या नावाच्या बखरीतील मजकूर असा: शिवरायांनी राजगडाचे राजकारण करून आपण खासा जातीने सरंजाम मावळे लोक घेऊन जाऊन किल्ला सर केला. त्यानंतर सिंहगडाचे बोलणे येताच
तेथे जाऊन किल्ल्याचा बंदोबस्त केला. तेथे तोरणा प्रचंडगड यांचेही बोलणे आल्यावरून दोन्ही किल्ले घेतले. मराठा साम्राज्याची छोटी बखर या दुसऱ्या बखरीत देखील राजगड आधी घेतला आणि त्यानंतर तोरणा आणि सिंहगड घेतले अशी हकीकत दिलेली आहे. इथपर्यंत आपण जी पाहिली ती सर्व बखरींच्या मधील माहिती आहे. आता यापेक्षाही जास्त महत्वाच्या अशा शिवकालीन पुराव्यांच्याकडे वळूया. तुम्हा सर्वांना शिवरायांनी श्री रायरेश्वराच्या महादेव मंदिरात स्वराज्याचा संकल्प केल्याची प्रसिद्ध घटना माहिती असेलच. या प्रसंगाचा पुरावा देणारी प्रत्यक्ष शिवरायांच्या कारकिर्दीतील 2 महत्वाची पत्रे आहेत आणि यातील एक पत्र तर खुद्द शिवरायांनी लिहिलेले आहे. पहिले पत्र शिवरायांच्या स्वराज्य कार्यात सामील असलेल्या मावळातील दादाजी नरसप्रभू देशपांडेंना आदिलशहाने पाठवलेले तलब म्हणजे जरबेचे फरमान आहे. या फरमानात शिवाजीराजे फर्जंद शहाजीराजे याने बेमानगी करून तुझ्या खोऱ्यात रोहिरेश्वर डोंगराचे आश्रयाने पुंडावे करून मावळे लोक जमाव केला आणि तेथून जाऊन पेशजी किल्ल्यावरील ठाणे उठवून आपण किल्ल्यात शिरला. हाली राजगड किल्ला नाव करून बळकावला असा मजकूर आहे. हे पत्र 30 मार्च 1645 या दिनांकाचे आहे. दुसरे पत्र खुद्द शिवरायांनी पहिल्या पत्रात उल्लेख केलेल्या दादाजी नरसप्रभूंनाच लिहिलेले असून ते 17 एप्रिल 1645 या तारखेचे आहे. याच पत्रात शिवरायांनी दादाजी नरसप्रभूंना तुम्ही हवालदिल होऊ नका असा दिलासा दिलेला असून पुढे श्री रोहिरेश्वराने आम्हास यश दिले व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे. ही शिवरायांची सुप्रसिद्ध वाक्य आहेत. या दोन्ही पत्रांच्या वरून 1645 सालच्या मार्च महिन्यापूर्वीच शिवरायांनी राजगड काबीज केला होता हे स्पष्ट कळते. तर मग तोरणागड शिवरायांनी कधी घेतला तर याचे उत्तर आपल्याला मिळते कानद खोऱ्याच्या तिमाजी प्रभू वैद्य यांच्या घराण्याच्या हकीकतीत. तोरणागड याच कानद खोऱ्यात आहे. वैद्य प्रभू घराण्याच्या हकीकतीतील हा मजकूर असा तिमाजी प्रभूंनी शिवरायांनी पाठवलेल्या बाजी पासलकरांना तोरणा किल्ला फत्ते करून देतो असे वचन दिले. तिमाजी प्रभू तप्पे कानद खोरे येथील लोकांचा जमाव घेऊन महाराजांच्या जमावाशी मिळाले. गडावर म्हणजे तोरणागडावर चाल केली. गडावरील किल्लेदारास मुकरा केला म्हणजे बोलाचाली करून काही ठराव केला व तोरणा किल्ला शक्य 1568 म्हणजे इसवी सन 1646-47 सुमारास हस्तगत करून घेतला. खुद्द शिवछत्रपतींच्या कारकिर्दीतील पत्रे आणि तोरणागड कुणी केव्हा व कसा जिंकला हे सांगणारी वैद्य घराण्याची ही हकीकत यातून शिवरायांनी 1645 साली प्रथम राजगड घेतला आणि त्यानंतर 1646-47 साली तोरणागड घेतला हे पूर्णपणे स्पष्ट होते. तोरणागडावर प्राप्त झालेले गुप्तधन खर्च करून शिवरायांनी तोरण्याबरोबरच राजगडाचेही नवीन जादा बांधकाम केले होते. हे राजगडाचे नवीन बांधकाम तोरणा जिंकल्यानंतर केलेले असले तरी दुर्लक्षित आणि बेवसाऊ असा राजगड शिवरायांनी तोरणा घेण्याच्या आधीच काबीज केला होता. हा मुद्दा यात महत्वाचा आहे. इसवी सन 1630 सालच्या एका पत्रात शहाजी राजांचे नोकर सोनजी हे मुरुंबदेव किल्ल्यावर आश्रयाला होते असा मजकूर आहे. या मजकुरावरून 1630 सालीच हा किल्ला मुरुंबदेव किल्ला या नावाने अस्तित्वात होता हे कळते. 1645 साली शिवरायांनी काबीज केलेला मुरुंबदेव किल्ला तो हाच. पुढे याचेच नाव शिवरायांनी राजगड ठेवले. शिवरायांच्या पदरच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या 91 कलमी बखर आणि सभासद बखर तसेच त्यानंतरच्या काळातील 2 बखरी यात देखील राजगड अगोदर घेतला असाच उल्लेख आहे. फक्त 1810 सालची चिटणीस बखर म्हणते तोरणा आधी घेतला आणि नेमका हाच समज खूप प्रसिद्ध होऊन रूढ होऊन बसला. त्यातच तोरणागडाच्या नावामध्ये तोरण हा शब्द असल्यामुळे स्वराज्याचे तोरण असा शब्द प्रयोग प्रचारात येऊन तोरणाच आधी काबीज केला ही कल्पना तोरण या शब्दामुळे जनसामान्यांना आवडली आणि तोरणाच अगोदर घेतला असे सर्वजण मानू लागले. आता तोरणा हे त्या गडाचे नाव आले तरी कशावरून असा एक प्रश्न समोर येतो. तर तोरणा गडाच्या डोंगरावर व परिसरात करवंदीच्या झुडपासारखीच तोरण नावाच्या जातीची झाडे आहेत. तसेच तोरणा हे हलक्या जमिनीत पिकणाऱ्या तांदळाच्या एका वानाचे देखील नाव आहे.
तोरणागडावर तोरणजाई देवीचे आणि तोरणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. यापैकीच एखाद्या बाबीमुळे या गडाचे नाव तोरणा पडलेले आहे. सण समारंभ, लग्नकार्य आणि अशाच एखाद्या शुभ कार्यात एक मंगलचिन्ह म्हणून लावल्या जाणाऱ्या पाना फुलांच्या तोरणाचा तोरणागडाच्या नावाशी काही एक संबंध नाही. मित्रांनो, एखाद्या महत्वाच्या ऐतिहासिक घटनेच्या बाबतीत अनेक पुरावे उपलब्ध असताना देखील त्यातील महत्वाचे पुरावे बाजूला ठेवून एखादा कमी दर्जाचा पुरावाच खरा मानल्यामुळे आपल्या इतिहासात अशा अनेक बाबी, ज्यातील काही चुकीच्या देखील आहेत, रूढ होऊन बसलेल्या आहेत. शिवरायांनी राजगडच आधी घेतलेला असून देखील स्वराज्याचे तोरण अशी प्रसिद्धी होऊन तोरणा आधी जिंकला, ही अशीच एक रूढ झालेली पण चुकीची समजूत आहे. हा तोरणागड जिंकणाऱ्या तिमाजी प्रभूंची शौर्यगाथा आणि तो सर्व इतिहास आपल्या चॅनेलवरील एका भागात सविस्तर मांडलेला आहे, तेव्हा तो भाग देखील तुम्ही जरूर पाहावा. आजच्या या भागातील माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल, आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडियावरील तुमच्या विविध ग्रुपना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. व्हिडिओतील माहितीवर कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.